70 वर्ष झालं आरक्षण खात्यात खोटं मंडल कमिशनने सर्वे केला का एकदा विचारलं नाही। मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन 27-28 वर्ष झाले। 70% जावई शोध जरांगे काढला कुणी? मला पॉलिसी शिकवा अगोदर। बघा मराठ्यांविषयी नियत कशी आणि हे 70 वर्ष झालं आरक्षण खात्यात खोटं बोगस आरक्षण बोगस। तरी मराठा एकदा म्हणला नाही की रद्द करा म्हणून, एकदा मराठा म्हणला नाही याला का आरक्षण दिलं म्हणून। मंडल कमिशनने सर्वे केला का एकदा विचारलं नाही। मंडल कमिशनने इंग्रजाची जनगणना कमवून दिली, आणखीन मराठ्यांनी विचारलं नाही। खाऊद्या म्हणले गरीब याला अनुभवी। मिस्टर जरांगे, तुम्हाला आरक्षणातलं एक 0.0 सुद्धा नॉलेज नाही। देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली, पण मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन 27-28 वर्ष झालेत आणि 70% जावई शोध जरांगे काढला कुणी? म्हणून मी कायम सांगतोय जरांगे, तुमची लायकी नाही माझ्यासमोर बोलायची, तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर बोला। कारण मंडल आयोग इम्प्लिमेंट 93-94 झालाय आणि 70 वर्ष आणली कुठून? अरे याला शिक्षण द्या पहिलं, याला पॉलिसी शिकवा अगोदर। माझी चिडचिड होते, मला मान्य आहे, मी थोडंसं एकेरी बोलतोय। महाराष्ट्रात ह्या वेदना आहेत आमच्या, म्हणून हे शब्द येत आहेत माझ्याकडे। त्यामुळे 70 वर्ष कुणाचं खायचा प्रश्नच येत नाही। आणि 27-28 वर्षात तर काय मिळालंय? ध्यान देऊन सगळ्यांनी ऐका। ते नेहमी छगनराव भुजबळांना, आमच्या ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करताना म्हणतात की भुजबळ तू सगळं खाल्लंय। या जरांगेंना माझा एक सवाल आहे, या महाराष्ट्रामध्ये आत्ताचं कालचं सुद्धा बजेट, म्हणजे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये 60% ओबीसींना, म्हणजे 50%हून जास्त ओबीसींना 100%पैकी 1% सुद्धा बजेट या महाराष्ट्रानं राबवलं नाही। जरांगे, हु इज लॉ मेकर आणि हु इज लॉ इम्प्लिमेटर? आमदार कोण, खासदार कोण, मुख्यमंत्री कोण? मराठेच ना। ओबीसीला 1% बजेट तुम्ही देत नाही आणि कुणी कुणाचं खायचा प्रश्न येतो। आणि जरांगे, जर ओबीसीने खाल्ला असेल 70 वर्ष म्हणतो तो, 70 वर्ष सोडून दे, 27-28 वर्ष ओबीसीना रिझर्वेशन कायद्यानं मिळालंय। ओबीसीने जर रिझर्वेशन खाल्लं असतं तर ओबीसीचे 400 कारखाने दिसले असते। या महाराष्ट्रात 200 साखर कारखाने आहेत, 100 सहकारी आणि 100 खाजगी। त्यामधले 10-15 कारखाने सोडले तर 90% कारखाने फक्त मराठा समाजाचे आहेत।